Good afternoon, everybody. Good morning, everybody. Good morning, ma'am. Okay. Good morning, everybody. So, I'm going to teach basic electrical and electronics engineering. You can hear my voice? Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So our new subject, which is there in the same second, it is nothing but basic electrical and electronics engineering. That is BEEE. Short form is BEEE. So what are the examination schemes that I'm going to tell you? So there will be a theory paper, that is EAC of 70 marks, ISE of 30 marks, and ICA of 25 marks.
आपल्याला एकाने पेपर असणार आहे युनिव्हर्सिटीचा, त्यामध्ये 70 मार्काचा पेपर असणार आहे. दॅट इज नथिंग बट ESE. आफ्टर दॅट ISE will be there of 30 marks and ICA, that is term work, will be there of 25 marks. Clear with this examination scheme? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So one thing I am going to tell you. So this is basic electrical and electronics engineering. Theory plus problems are there in this subject. So I am going to tell you that please make new notebook of 200 page. And whatever bits I am going to dictate it, you are going to write it. Because without write up, you will not understood that subject. You will not be able to understand that subject as well as the problem with dealing with that subject. लक्षात येते का सगळ्यांच्या? Yes, ma'am. त्यामुळे हा प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट आहे. त्या बीटला, प्रत्येक बीटला तुम्हाला तिथं प्रॉब्लेम असणार आहेत. आणि ते जर बीट तुमच्याकडे तुम्ही जर ऑनलाईन फक्त एका नाही, तुमच्याकडे PPT मी शेअर करणारच आहे. ते UHV सारखा आपला पेपर हे नाहीये, सब्जेक्ट नाहीये, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. ते नुसतं तुम्हाला वाचून किंवा तुमचे MCQ जे असेल ते तुम्हाला जे काय अगोदरचं नॉलेज असेल त्यावर बेस तुम्ही एका तुमचे MCQ सिलेक्ट करून तुम्हाला करेक्ट पण येतील. तर तसं बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग साठी देर विल बी नो चान्सेस इफ यू आर नॉट गोइंग टू हॅव प्रॉपर थेरी जर तुम्हाला स्पष्ट माहीतच नसेल त्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. त्यामुळे थेरी तुमच्या नोटबुक मध्ये असणे गरजेचं आहे. तुम्हाला वाटले की ऑनलाईन आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे PPTs असतील, तुम्ही त्या एकाने मोबाईल वरती कॉपी डाउनलोड करून ठेवणार. कारण नुसतं मोबाईल वरती डाउनलोड करून तसं चालणार नाही. तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये जर ते थेरी क्वेश्चन्स किंवा जे काही थेरी बिट्स असतील ते जर तुमच्या नोटबुक मध्ये क्लिअरली मेन्शन केलेले असतील बिट बाय बिट, तरच मग तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. लक्षात येते का? Yes, ma'am. त्यामुळे पहिल्या स्टेप पासून मी तुम्हाला सांगते आहे, जे काय आहे आपण स्लो जाऊया पाहिजे असेल तर खरं आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या नोटबुक मध्ये ते प्रत्येक बीट यायला पाहिजे आहे. आणि भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके विथ दिस? And if you Yes, ma'am. Sincerely whatever the study of basic electrical engineering, you can be able to solve the MCQ depending upon it, as well as the problems you can solve. Okay, so we will start. So this also bit, whatever the examination schemes are there, this also you are going to write. You prepare a new notebook and start from the first page. Write down whatever the examination scheme आहेत. कारण की शेवटपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही की ह्याला किती मार्काचा पेपर आहे किंवा ISC काय आहे, किती मार्काचे आहे, मग किती आहे, काय काय मुलांना ते पण माहित नसतं आहे. ओके, त्यामुळे हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये पहिल्या पानावरच लिहू शकता की त्याचं बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे, त्याचं लॉंग फॉर्म आहे आणि त्याचं शॉर्ट फॉर्म आहे BEEE. ओके, व्हॉट इज द एक्झामिनेशन स्कीम? थेरी इज ESE 70 marks, ISE 30 marks and ICA 25 marks. Written in your notebook? लिहिले आहे का? Yes, ma'am. Okay. So next is nothing but the कोर्स आउटकम. की आपल्याला या सब्जेक्ट जेव्हा आपण स्टडी करणार आहोत ते सब्जेक्ट स्टडी केल्यानंतर आपण आपल्याला या सब्जेक्ट मधनं आपल्याला काय मिळणार आहे, दॅट इज नथिंग बट इट इज द कोर्स आउटकम, व्हॉट यू आर गोइंग टू गेट फ्रॉम दॅट. So at the end of this course, students will be able to, what students are able to do, okay, from this first chapter, second chapter or third chapter. Okay, किंवा आपल्याला जे जेवढे चॅप्टर्स आहेत त्यापासून तुम्हाला एकाने या कोर्स मधनं तुम्हाला काय मिळालेलं आहे आणि तुम्ही ते कुठे अप्लाय करणार आहे ते आपण इथं बघणार आहोत. व्हॉट आर द कोर्स आउटकम? सो कोर्स आउटकम फर्स्ट, दॅट इज C123.1. व्हॉट यू आर गोइंग टू डू after? That is nothing but it is dealing with the first chapter.
And your first chapter, it is nothing but it is what? DC circuit. First chapter, it is nothing but which? That is DC circuit. So after studying the chapter DC circuit, what you are going to get from that chapter? So what is that? Apply the various simplification method to analyze the DC circuit. Parallel circuits असतील, series circuit असतील, ओके, किंवा कॉम्बिनेशन्स असतील, त्याच्यामधनं तुम्ही काय करू शकणार आहे? तुमचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही तिथे अप्लाय करणार आहे आणि कॉम्प्लिकेटेड सर्किट यू आर गोइंग टू मेक अ सिंपल सर्किट अँड यू आर गोइंग टू find whatever they have told to find. That is, you can find the voltage, you can find out the total current, and you can find out the total resistance. म्हणजे जे काही तुम्हाला प्रश्नाचे उत्तर विचारलेले असतील, बाबा टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करा या सर्किटचं. पॅरलल सर्किट असेल, सिरीज सर्किट असेल, किंवा कॉम्बिनेशन असेल, किंवा कुठलंही कॉम्प्लिकेटेड सर्किट असेल, तुम्ही ते फॉर्म्युले यूज करून ते पहिले सिंपल सर्किट मध्ये काय करायचं आहे, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आणि नंतर त्यातलं टोटल व्होल्टेज, टोटल करंट किंवा टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. मग हा जर तुम्ही चॅप्टर पूर्ण स्टडी केला तर तुम्ही काय करू शकणार आहात? You can apply the various simplification method. जे काय मेथड्स आपण स्टडी करणार आहे to analyze the DC circuit. त्यापासून तुम्ही काय करू शकणार आहे? DC सर्किट, तुम्ही ते दिलेलं DC सर्किट ते तुम्ही काय करू शकणार आहे? कन्वर्ट करणार आहे सिंपल सर्किट मध्ये आणि नंतर तुम्हाला जे काय विचारलेलं आहे त्याचा आपण काय करणार आहे? आन्सर फाइंड आउट करणार आहे. So that is nothing but apply the various simplification method to analyze the DC circuit. So from first chapter, what you are going to get, that is nothing but outcome of this first chapter. We are going to apply various simplification method to analyze the DC circuit. Now the second chapter. Second chapter, it is nothing but the title is nothing but magnetic circuit and single phase transformer. What is the second chapter name? Anyone? Magnetic circuit and single phase transformer. Yes, Repal. Yes, ma'am. Yes, Repal. Yes, ma'am. हाँ, सांगा मला सेकंड चॅप्टरचं हेडिंग काय आहे? Magnetic circuits to calculate the parameters of magnetic circuits and single phase transformer. मैं तुमचा आवाज येत नाही, थोडाच येतो. हाँ, बोला आता. कुठला चॅप्टर आहे? सेकंड चॅप्टर. यश. ओके, सौरभ. Hello. Hello. सौरभ. Hello. To the concept of magnetic circuit to calculate parameters of magnetic circuit in the single phase. हेडिंग काय आहे? फक्त सेकंड चॅप्टर आपला कुठला आहे? मॅग्नेटिक सर्किट अँड सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ओके, दिस इज ओनली द चॅप्टर हेडिंग, दॅट इज मॅग्नेटिक सर्किट अँड सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. आणि हे जे आपण लिहिलेलं आहे रेड अक्षरामध्ये, यू यूज द कॉन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक सर्किट टू कॅल्क्युलेट द पॅरामीटर ऑफ मॅग्नेटिक सर्किट अँड सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. हा तुमचा कोर्स आउटकम झालेला आहे की तुम्ही हा चॅप्टर शिकल्यानंतर तुम्ही काय करू शकणार आहे. हा चॅप्टर शिकल्यानंतर की तुम्ही त्याचे कॉन्सेप्ट जे आहेत, तुम्ही जे फॉर्म्युले आहेत मॅग्नेटिक सर्किटचे, ते तुम्ही यूज करून त्याचे जे पॅरामीटर आहेत मॅग्नेटिक सर्किटचे, कुठले कुठले पॅरामीटर्स असतील ते तुम्ही कसे फाइंड आउट करणार आहे. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे पॅरामीटर कुठले कुठले आहेत ते कसे फाइंड आउट करणार आहे, ते तुम्हाला या चॅप्टर मधनं काय करू शकणार आहे? तुम्ही ते फाइंड आउट करू शकणार आहे जर तुम्ही हा चॅप्टर नीट स्टडी केला तर. हा झाला तुमचा कोर्स आउटकम. दॅट इज नथिंग बट यू कॅन से द चॅप्टर आउटकम. सेकंड बिट इज नथिंग बट द चॅप्टर आउटकम. बट हेडिंग काय आपलं? मॅग्नेटिक सर्किट अँड सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. हा तुमच्या चॅप्टरचं नाव आहे, मॅग्नेटिक सर्किट अँड सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. जसं पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे? डीसी सर्किट, तसं सेकंड चॅप्टरचं नाव काय आहे? मॅग्नेटिक सर्किट अँड सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. त्याचा प्रत्येक बिट सिलेबस काय काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला आपण कोर्स आउटकम घेतोय. ओके, हा झाला सेकंड तुमचं बिट, दॅट इज कोर्स आउटकम ऑफ सेकंड चॅप्टर. आता जो थर्ड चॅप्टर आहे तो कुठला आहे?
पॉलिफेज एसी सर्किट, पॉलिफेज एसी सर्किट आणि एसी फंडामेंटल हा तुमचा काय आहे, फोर्थ आउटकम आहे, कोर्स आउटकम. मग त्यामध्ये कुठले चॅप्टर येत आहेत, एसी फंडामेंटल येतो आहे आणि पॉलिफेज एसी सर्किट येत आहे. मग त्यामध्ये काय करणार आहे तुम्ही, हा चॅप्टर शिकल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे तुमचं नॉलेज एसी फंडामेंटलचं आणि पॉलिफेजचं टू अनालाइज द एसी सर्किट्स. पहिल्यांदा चॅप्टरचं नाव काय होतं, डीसी सर्किट. आता काय आहे थर्ड चॅप्टर, दॅट इज नथिंग बट एसी सर्किट, दॅट इज अल्टरनेटिंग करंट सर्किट्स. ओके, एसी सर्किट्स. सो यू आर गोइंग टू अप्लाय द नॉलेज ऑफ एसी फंडामेंटल्स. एसी फंडामेंटल्स म्हणजे एसी सर्किटचे जे काय तुमचे छोटे छोटे बिट्स आहेत, दॅट इज नथिंग बट फंडामेंटल्स. यू आर गोइंग टू यूज दॅट फॉर्म्युले ॲज वेल ॲज द पॉलिफेज एसी सर्किट जे असणार आहेत त्याच्याबद्दल जे तुम्हाला काय नॉलेज आहे, तुम्ही ते जे काही शिकला आहे या चॅप्टर मधलं ते तुम्ही पूर्ण नॉलेज तुम्ही ते एसी सर्किट कसं सोडवणार आहे ते यूज करणार आहे. सो दॅट इज नथिंग बट द that chapter outcome, that is the third bit. Now the fourth bit is nothing but explain the working characteristics and application of diode and BJT. So this first three course outcomes, हे जे पहिला आहे C123.1.2 and 0.3, हे जे पहिले तीन आहेत ते सेक्शन 1 वरती आहेत. सेक्शन 1 वरती आपल्याला काय आहे, पहिले तीन कोर्स आउटकम आहेत आणि 4, 5 and 6, C123.4, 5 and 6 हे बाकीचे जे तीन आहेत ते सेक्शन सेकंड चे कोर्स आउटकम आहेत. लक्षात येते का? मग सेक्शन सेकंड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या. काय सांगते कोर्स आउटकम सेक्शन सेकंड मधला, एक्सप्लेन द वर्किंग कॅरेक्टरिस्टिक्स अँड ऍप्लिकेशन ऑफ डायोड अँड बीजेटी. मग चॅप्टर सेक्शन सेकंड मध्ये जो पहिला चॅप्टर येतो आहे तो कुठला आहे, सेमीकंडक्टर डायोड. ओके, तो पीएन जंक्शन डायोड. आफ्टर दॅट व्हॉट आर द व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड, ऍप्लिकेशन्स काय आहे डायोडचे ते आपण तुम्ही या वर्किंग कसं आहे, फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग हे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. ओके, सिमिलरली नेक्स्ट इज व्हॉट, बीजेटी, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर पण यामध्ये पार्ट आहे. मग हा झाला तुमचा काय आहे, जर तुम्ही हा पूर्ण चॅप्टर नीटपणे स्टडी केला तर तुम्हाला काय म्हणू शकतो, तुम्ही त्याचं वर्किंग काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि ऍप्लिकेशन्स काय आहेत हे तुमचे तोंड पाठ व्हायला पाहिजे आहे ट्रान्झिस्टर आणि डायोडचे. जर तुम्ही तो नीट स्टडी केला तर तुम्हाला या चॅप्टर मधून आउटकम काय मिळणार आहे की तुमचा वर्किंग पार्ट असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स माहित असणार आहे तुम्हाला आणि ऍप्लिकेशन्स ऑफ डायोड अँड बीजेटीचे काय काय आहे हे तुम्हाला माहित असणार आहे. हे झालं तुमचं त्या चॅप्टरचा आउटकम. सिमिलरली C123.5, सिलेक्ट द अप्रोप्रिएट ट्रान्झिस्टर टू मेजर द व्हेरियस फिजिकल पॅरामीटर लाईक डिस्टन्स, टेम्परेचर. हा झाला तुमचा सेकंड सेक्शन मधला सेकंड चॅप्टर, दॅट इज नथिंग बट ट्रान्सड्यूसर. व्हॉट डू यू मीन बाय ट्रान्सड्यूसर? ओके, मग त्याचे कुठले कुठले टाइप्स आहेत ते आपण बघणार आहोत. त्याचे ऍप्लिकेशन्स कुठले कुठले आहेत, ते काय काय मेजर करू शकणार आहेत, ट्रान्सड्यूसर काय काय मेजर करू शकते, डिस्टन्स, टेम्परेचर. मग हे आपण या चॅप्टर मधनं बघणार आहोत. आणि जर तुम्ही ट्रान्झिस्टर पूर्णपणे स्टडी केला तर तुम्हाला लक्षात येईल, जर आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं असेल, टेम्परेचर मेजर करायचं असेल तर कुठला ट्रान्झिस्टर कधी यूज करायचा हे तुम्हाला लक्षात येणार आहे. हे झाले त्याचं आउटकम या चॅप्टरचं. आणि लास्ट इज नथिंग बट C123.6, that is perform arithmetical operation on digital number system. डिजिटल नंबर सिस्टीम असणार आहे बाबा. बायनरी नंबर सिस्टीम म्हणजेच काय आहे, डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजेच काय, ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणजेच काय आहे, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, हे वेरियस नंबर सिस्टीम्स आहेत. मग त्याचं कन्वर्जन तुम्ही कसं करणार आहात, त्याचे अरिथमेटिकल ऑपरेशन्स जे असणार आहेत, टूज कॉम्प्लिमेंट आहे, वन्स कॉम्प्लिमेंट आहे, ओके, बुलियन अल्जेब्रा आहेत. हे जे अरिथमेटिकल ऑपरेशन्स आहेत, ऍडिशन, सबट्रॅक्शन्स on various number system that you are going to see in this chapter. Okay, मग हा झाला तुमचे 6 बीट आहेत किंवा 6 कोर्स आउटकम्स आहेत या सब्जेक्टचे, दॅट इज नथिंग बट बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग.
तुम्हाला माहित असायला पाहिजे की या सब्जेक्टला कोर्स आउटकम किती आहेत. किती आहेत कोर्स आउटकम? 6 कोर्स आउटकम आहे. पहिला कोर्स आउटकम पहिल्या चॅप्टर वरती आहे. दुसरा कोर्स आउटकम दुसऱ्या चॅप्टर वरती मॅग्नेटिक सर्किट अँड सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. तिसरा जो आहे तो पॉलिफेज आणि एसी फंडामेंटल वरती आहे, थर्ड आणि फोर्थ चॅप्टर. नंतर फोर्थ जो बीट आहे तो आहे डायोड, सेमीकंडक्टर डायोड वरती आहे आणि ट्रान्झिस्टर वरती आहे आणि ट्रान्झिस्टर वरती एक आहे आणि डिजिटल नंबर सिस्टम वरती आहे. ओके विथ दिस लिहून घेतलेला एक आहे कोर्स आउटकम. आफ्टर द एक्झामिनेशन स्किल द सेकंड पेज यू आर गोइंग टू राइट द कोर्स आउटकम ऑफ दिस सब्जेक्ट. ओके विथ दिस लक्षात आलं? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. You are going to write in the notebook. Please write. I will give you 5 minutes. Please write in your notebook. साईराज आहे का? साईराज? येस मॅम. साईराज लिहून घेतलं का? हो लिहायला लागलं. मी हे करते, तुम्हाला पीपीटी दाखवते. दीप्ती मोरे, दीप्ती मोरे आहेत का? हा यस मॅम. लिहून घेतलं का? हा मॅडम. हा चॅप्टर हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. बिकॉज वॉट एव्हर दिस बेसिक यू आर गोइंग टू स्टडी, वॉट एव्हर द बेसिक फंडामेंटल्स किंवा बेसिक डेफिनेशन जे तुम्ही स्टडी करणार आहे या सब्जेक्ट मध्ये, हे तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यूला पण विचारले जातात. यातले भरपूर क्वेश्चन्स हे बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधलेच असतात. बेसिक जे क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यू वेळेस विचारतात, त्यामुळे हा चॅप्टर नीट पूर्ण समजून घ्या. It is not like a UHV. It is a theoretical plus problematic subject. So please concentrate while dictating. झालं असेल तर मला सांगा. Yes, ma'am. Dale. Okay, all of you completed? No, ma'am. No, madam. No. आणि ज्यांनी आज नोटबुक जर घेतली नसेल जवळ, त्यांच्याकडे नसेल नवीन नोटबुक, तर उद्यापासून मी तुम्हाला एक दिवस देते. उद्यापासून प्लीज नवीन नोटबुक बेसिक इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स साठी तरी नक्कीच करा. लक्षात येते का? ओके.
after course outcome, the next bit that you are going to study, so syllables of basic electrical and electronics engineering. Okay. So section first मध्ये आपला unit number 1. सेक्शन फर्स्ट मध्ये एकूण किती चॅप्टर्स आहेत? 4 चॅप्टर्स आहेत, लक्षात घ्या. तर पहिला जो चॅप्टर आहे त्यातला पहिलं नाव काय आहे? डीसी सर्किट. डीसी सर्किटचा लॉंग फॉर्म काय आहे? कोणी सांगेल का मला? डायरेक्ट करंटचा अर्थ काय आहे? Flow of current in one direction. Yes, correct. That is the current which is flowing only in one direction. That is nothing but it is called as the direct current. And circuit म्हणजेच काय आहे? What is mean by circuit? The closed path. Closed path असायला पाहिजे आहे. Okay. When you start from one point, it should end at that point only. It should complete the path. Closed path असायला पाहिजे आहे. Closed path followed by the current. Closed path followed by the current. It is nothing but, and when that current is flowing only in one direction, that circuit, it is nothing but it is called as what? DC circuit. The closed path followed by the circuit, and after that what will happen? But whatever the closed path followed by the current, closed path followed by the current only in one direction, only in one direction, that circuit, it is nothing but it is called as what? DC circuit. सर्किट म्हणजेच काय आहे? एक क्लोज पाथ असणार आहे. क्लोज पाथ म्हणजेच काय? कशाने फॉर्म झालेला असणार आहे? दॅट इज नथिंग बट अ वायर. ओके, इट विल बी अ वायर, इट विल बी अ रेजिस्टन्स, द वायर विल हॅव द रेजिस्टन्स and the battery will be there, and the battery will be there. So when the battery will be joined, what will happen? The current will flow in that direction from positive to negative. So when the current will flow only in one direction, that circuit, it is nothing but it is called as the DC circuit. That circuit, it is nothing but it is called as the DC circuit. हे आपण बघणार आहोत डिटेल मध्ये. DC सर्किट म्हणजे नक्की काय? आताशी आपण सिलेबस स्टार्ट केलेला आहे. मग आता DC सर्किट्स मधले काय बिट्स आहेत ते आपण बघूया. तर त्यातला पहिला 1.1 सब युनिट्स काय आहेत बघा. त्यातला पहिला 1.1 काय आहे? ओहम्स लॉ. दुसरं काय आहे? ओहम्स लॉचं इक्वेशन माहितीये का तुम्हाला? V is equal to I. V is equal to I. I is V equal is to equal to IR. Okay. V is nothing but what? Voltage. 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 I is nothing but the current and R is nothing but the resistance. मग तो ओहम्स लॉ म्हणजे नक्की काय आहे ते आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. नेक्स्ट आफ्टर ओहम्स लॉ इज नथिंग बट रेजिस्टन्स. व्हॉट डू यू मीन बाय रेजिस्टन्स? Opposition to flow. काय म्हटला? द ऑपोजिशन Offered to flow of current. opposition offered by the material to the flow of current. It is nothing but it is called as the resistance. Okay. After the resistance, again you are going to see one more bit, that is nothing but specific resistance, that is rho. Specific resistance म्हणजेच काय आहे? रो म्हणजे काय आहे ते आपण बघणार आहोत. नंतर एनर्जी सोर्सेस म्हणजेच काय आहेत बाबा? व्होल्टेज सोर्स म्हणजे काय आहे? करंट सोर्स म्हणजेच काय आहे ते झाले. मग त्यातनं एनर्जी त्या सर्किटला मिळती आहे ते आपलं एनर्जी सोर्सेस बघणार आहोत. त्यात करंट सोर्स येतो आहे, व्होल्टेज सोर्स येतो आहे, आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजेच काय आहे, रिअल व्होल्टेज सोर्स म्हणजेच काय आहे आपण बघणार आहोत. करंट सोर्स, आयडियल आणि रिअल व्होल्टेज सोर्स ते आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट इज कॉन्सेप्ट ऑफ ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट. मग सर्किट म्हणजेच काय म्हटलं आहे मी? डीसी सर्किट म्हणजेच काय? द करंट विल बी फ्लोइंग ओनली इन वन डायरेक्शन. मग सर्किटचे पण प्रकार असणार आहेत की बाबा ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट. जेव्हा ओपन सर्किट असेल तर त्यातनं करंट फ्लो होणार नाही. करंट फ्लो होण्यासाठी क्लोज पाथ लागतो आहे हे लक्षात घ्या. मग त्या सर्किटमध्ये ओपन सर्किट काय असतं आहे? मग त्यावेळेस करंट काय असणार आहे? रेजिस्टन्स काय आहे? किंवा शॉर्ट सर्किट जेव्हा होतं आपल्या घरामध्ये
तेव्हा नक्की काय होत आहे, रेझिस्टन्स काय असतो त्याचा, करंट काय असतो आहे, ते आपल्याला बघायचं आहे. ओके. नेक्स्ट इज किरचॉफ व्होल्टेज अँड करंट लॉ अँड इट्स ऍप्लिकेशन फॉर सर्किट सोल्युशन. किरचॉफ व्होल्टेज लॉ अँड करंट लॉ हा तर तुम्हाला झालं आहे का, झालाय का 12वीत? Yes, ma'am. कुठले कुठले किरचॉफ, केसीएल आणि केव्हीएल. किरचॉफ करंट लॉ आठवते का तुम्हाला स्टेटमेंट? Yes, ma'am. काय स्टेटमेंट? इक्वेशन आठवते का? Algebraic current. हम्म? Algebraic sum of current at any Sum of all junction the equal to current. 0. Yes. Sum of all algebraic current current is equal to 0. at any junction in an electric circuit, it is equal to 0. 4. Okay, so that is nothing but current law. Similarly, we are going to say what do you mean by Kirchhoff voltage law. ओके, आणि हे किरचॉफ व्होल्टेज लॉ, करंट लॉ आपण आपल्या सर्किट साठी, डी पॅरलल सर्किट, सिरीज सर्किट साठी अप्लाय करून व्होल्टेज फाइंड आउट करणार आहे, करंट फाइंड आउट करणार आहे. ओके, लक्षात आलेलं आहे का? मग हा झाला तुमचा सेकंड बिट 1.2. 1.3 बिट काय आहे? सिम्प्लिफिकेशन ऑफ सर्किट. मग हे तुम्ही सिरीज पॅरलल सर्किट बघितलेलं आहे, हेच आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. सिरीज सर्किट म्हणजेच काय आहे, सिरीज सर्किट जेव्हा असतं तेव्हा टोटल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे. ओके, सिरीज सर्किटची डायग्राम काय असते आहे, पॅरलल सर्किट म्हणजेच काय आहे, किंवा सिरीज पॅरलल सर्किट म्हणजे की काय आहे, मग त्यावेळेस टोटल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो. ओके, आणि मग त्या सिरीज पॅरलल सर्किटला तुम्ही किरचॉफ व्होल्टेज लॉ किंवा करंट लॉ अप्लाय करून ते सर्किट सॉल्व्ह करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. नंतर नेक्स्ट आहे स्टार डेल्टा आणि डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन. स्टार डेल्टा आणि डेल्टा टू स्टार म्हणजेच काय आहे ते आपल्याला चॅप्टर मध्ये बघायचं आहे, आणि त्याचं कन्व्हर्जन आहे. म्हणजे दोन एक्सप्रेशन्स आहेत, ते हमखास काय आहे, त्यातले एक एक्सप्रेशन्स तर नक्कीच आहे का नाही तुम्हाला विचारतात आहे. आता थेरी पेपर आहे 70 मार्काचा, जर तुमचे एमसीक्यू असतील तर मग तुम्हाला काय फॉर्म्युले विचारतील. जर तुमचा थेरी पेपर ऑफलाईन असेल तर नक्कीच तुम्हाला आहे का नाही या स्टार आणि डेल्टाचं कन्व्हर्जन एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन्स आहे 1 किंवा 1.5 पानाचं, ते तुम्हाला नक्कीच आहे का नाही 6 मार्काला विचारतात. So when that exam will be there, depending upon that, if the exam is offline or online. So if it will be offline, then that expressions you are going to do it nicely. If it is online, then you are going to by heart the formulae of star delta and delta to star, which can be asked for the MCQ. Okay, with this first chapter bits clear झालेले आहेत. कुठले कुठले बिट्स आहेत लक्षात आलेला आहे का? Yes, ma'am. ओके, मग हा तुम्ही बिट्स नीट घेऊन घ्या, कारण की जेव्हा जेव्हा मी आहे का नाही सिलेबस आपण बिट बाय बिट जाणार आहे, कुठलाही बिट समजा माझ्याकडे चुकून राहिला गेला तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मॅडम तुम्ही हा बिट घेतला नाहीये. ओके, सो यू कॅन, किंवा तुम्हाला वाटलं की बाबा हा आहे का नाही बिट अवघड जातो आहे किंवा आपल्याला माहित नाही कसं करायचं आहे, तुमच्याकडे पण असायला पाहिजे की कुठले कुठले बिट त्या सर्किट मध्ये चॅप्टर मध्ये आहेत हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. So you can write in your notebook the first chapter, that is DC circuit. हा झाला तुमचा सिलेबस, बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा, त्यातला सिलेबसचा पहिला चॅप्टरचा सिलेबस दिलेला आहे. युनिट नंबर 1 DC सर्किट आणि त्याचे सब युनिट्स. So you can write syllabus heading and write down the first chapter syllabus. So one by one I will dictate all the chapters. You can write down this for 2 minutes, 1 minute.
झालं मॅडम. Okay, finish. Yes, ma'am. Yes. So for 2-3 days, there will be a lecture of only 40 minutes. So after 5 minutes, the lecture will be off, and the second lecture will be started at आता कधी सुरू झालंय 9:45 to 10:45 झालं होतं ना, तर 40 मिनिटाचंच लेक्चर होणार आहे. पुन्हा तुमचा एखादा लेक्चर सेकंड लेक्चर चालू होईल. ओके, फॉर 2-3 days. आफ्टर 2-3 days देर विल बी 1 hour. पूर्ण 1 तास आपल्याला मिळून जाईल. So second chapter. So now the second chapter. See unit number 2. आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. मला सांगत जावा, मला रिप्लाय देत जावा, कारण की इथं नेटचा प्रॉब्लेम आहे जरा. सो युनिट नंबर 2 मॅग्नेटिक सर्किट अँड सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. तो मॅग्नेटिक सर्किट म्हणजे नक्की काय आहे आणि ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आहे. सिंगल फेज आपल्याला फक्त बघायचं आहे, एकच फेज. ट्रान्सफॉर्मर आपल्याला स्टडी करायचा आहे. मग त्यामध्ये बिट्स आहेत हे सब युनिट्स. बेसिक डेफिनेशन रिलेटेड टू मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किट पण तुम्हाला 12वी मध्ये थोडं पाठ झालेला होता. त्यातलं हे जे फ्लक्स आहे, MMF काय आहे, रिलक्टन्स काय आहे, फ्लक्स डेन्सिटी दॅट इज B, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ H and permeability. Okay, so these are nothing but definitions, basic definitions आहेत मॅग्नेटिक सर्किटचे. ते तुम्हाला त्याचा फॉर्म्युला काय आहेत, ते कशाने डिनोट करतात, त्याची डेफिनेशन्स काय आहेत नक्की, हे तुम्हाला बाय हार्ट असायला पाहिजे आहे. ओके, अँड द कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. What do you mean by electric circuit? Electric circuit we are going to study in the first chapter, and we are going to compare that electric circuit with magnetic circuit. What is the difference? What is the difference between electric and magnetic circuit, and what are the similarities? दोघांमध्ये साम्य पण काय आहे हे पण. So what is the difference as well as similarity between electric and magnetic circuit that you are going to see. आवाज येतोय ना? Yes or no? Yes, ma'am. Screen is not visible. Screen is not visible. Yes, ma'am. आता दिसतंय का? No, ma'am. No, ma'am. Now आता दिसतंय का नाही?